आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम कुठे जायचंय? हो मॅडम कुठे जायचंय? सावित्रीबाई फुले हॉस्टेलला चला. डॅड, मला जर फ्री हँड द्यायचा नव्हता तर ही फॅक्टरी मला का चालवायला दिलीत? एक्झॅक्टली. फॅक्टरी चालवायला दिली, बंद पडायला नाही. बंद पडायला? कमॉन, इतकं काय मोठं घडलं होतं की फॅक्टरी बंद होणार होती? आणि हे जे काही घडलं होतं ते मी माझ्या पद्धतीने मॅनेज करत होतो की? मॅनेज करत होता. काय मॅनेज करत होता आणि कधी करणार होता? फॅक्टरी बंद पडल्यानंतर? फॅक्टरी म्हणजे काय खेळणं वाटलं तुम्हाला? खेळणं खेळणं डॅड, मी इथं सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या फॅक्टरीत फॅमिली सारखा बॉन्ड क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ते सगळं तोडायला निघालात डॅड. रिअली? फॅक्टरी माणसं जोडण्यासाठी नाही तर प्रॉफिट कमावण्यासाठी असते. अजून खूप काही शिकायचं आहे तुम्हाला, दुनियादारी मधलं आणि बिझनेस मधले. दुनियादारी? दुनियादारी फक्त तुम्हाला कळते डॅड. डॅड, सोशल मीडियाचा काय? एखादी व्हायरल क्लिप, एखादा व्हिडिओ, एखादी पोस्ट आपल्या फॅक्टरीला किती नुकसान करू शकते माहिती आहे का तुम्हाला? किती क्षुल्लक कारणावरनं आपण त्या मुलीला काढून टाकतोय. उद्या ती मुलगी जर पोलिसात गेली, तिनं रडून एखादा लाईव्ह केलं किंवा एखादी पोस्ट लिहिली आणि ती व्हायरल झाली तर आपल्या फॅक्टरीला, तुमच्या पॉलिटिकल इमेजला या सोशल मीडियाच्या बोभाट्यामुळे किती नुकसान होईल याची कल्पना आहे का तुम्हाला डॅड? हे सगळं मी माझ्या पद्धतीने शांतपणे गाजावाजा न करता सॉर्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्हाला मध्ये पडून हे एवढं करण्याची काही गरजच नव्हती डॅड. कसं आहे ना सुजितराव, बाप आहे मी तुमचा. मला कळत नाही असं वाटतंय का? तुमचा फॅक्टरीपेक्षा त्या मुलीत जास्त इंटरेस्ट आहे. मी त्या अँगलने नव्हतो विचार करत डॅड. मी फक्त फॅक्टरीचा आणि तुमचा विचार करत होतो. या बसा. डॅड बसा. म्हटलं ना, बाप आहे मी तुमचा. बोलू दिलं नाही इतका वेळ, तेव्हा आता तोंड बंद करून फक्त कान उघडे ठेवून मी काय सांगतोय हे शांतपणे ऐकायचं. हे कोर्ट केसेस, हे सोशल मीडिया, व्हायरल व्हिडिओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला नाही शिकवायच्या. सगळं कोळून प्यालोय मी. केस करणाऱ्या, बोभाटा करणाऱ्या मुली कोण असतात, काय असतात हे मला चांगलं माहिती आहे. उरला प्रश्न फॅक्टरीचा, तर ती फक्त चालवायला दिली आहे तुम्हाला, अजून तुमच्या नावावर केलेली नाहीये. ती कशी चालवायची हे मी सांगेन आणि तसंच करायचं. सर्वात महत्वाचं आणि शेवटचं, ह्या पुढे चार चौघांमध्ये माझ्यावर आवाज चढवून बोलायची हिम्मत करायची नाही.
स्वानंदी 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 तुला नोकरीवरून काढून टाकलं, निघून जायचं इथून. 1 मिनिट सुद्धा इथे थांबायचं नाही स्वानंदी. स्वानंदी 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 डोळे उघड. स्वानंदी बॅग दे बघू. स्वानंदी 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 उठ उठ, उचल उचल उचल. काय झालं? तुम्हाला माहितीये का आपल्या स्वानंदी मॅडमनी त्यांच्या फॅक्टरीत काय कांड केलंय ते? आपल्याला किती साधी भोळी आणि सज्जन वाटते ना ग, पण तिने असं काहीतरी केलंय ना फॅक्टरीत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. काय असं काय केलंय तिने? काय केलंय? खूप मोठं कांड केलंय मॅडमनी. खाली मुंडी आणि पाताळ झुंडी कुठली. सांभाळ सांभाळ. स्वानंदी स्वानंदी काय होतंय? तुला बरं नाही वाटत आहे का? बाहेर चक्कर कशी आली तुला? स्वानंदी स्वानंदी काही खाल्लं नसेल ना. किती वेळा सांगितले वेळेवर खात जा, पण नाही. टेकून बस. सांगशील काय झालं? स्वानंदी स्वानंदी काय विचारतात मॅम? माझी नोकरी गेली. नोकरी गेली? अशी कशी गेली? स्वानंदी काय झालं ते नीटपणे सांग. मी फॅक्टरीमध्ये गेले होते. शी किती नालायक माणसं आहे ती. असं कसं तुला नोकरीवरून काढून शकतात? अरे पण जे झालं ते मुळात तुझी चूक नाहीच आहे. म्हणजे त्या फोटो मध्ये तुझ्या बरोबर असलेल्या माणसाचाही काही दोष नाही, ज्यांनी फोटो काढले त्याचाही काही दोष नाही. म्हणजे सगळं खापर तुझ्या माथी फोडले का? हा अन्याय आहे. फॅक्टरीमध्ये कोणाला बी माझ्या बरोबर काम करायचं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर माझ्या बरोबर काम केलं तर त्यांची बी नोकरी जाईल. म्हणून मला काढून टाक. मग तू मालकांना जाऊन भेटली का नाहीस? त्यांना समजावून सांगायचं ना सगळं. मॅडम मी त्यांच्याकडे पण गेलते, त्यांच्या पुढे हात जोडले, पाया पडले. हो पण त्यांच्या काळजाचा पाजर काही फुटला नाही. मी काय करू आता? घरी कशी सांगू? ताईडीचं लग्न, सरपंचाचं कर्ज द्यायचंय. मला असं वाटतंय तू पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली म्हणून तर नाही ना? ते ह्या बाबतीत तर काही बी बोलले नाही. त्यांनी काहीतरी वेगळाच मॅटर सांगितला. तेच रिझन आहे. आपण पोलीस कंप्लेंट केली ना म्हणून तुला असं फालतू रिझन देऊन त्यांनी जॉबवरून काढलंय. अगं परवा तर तुला ह्या लोकांनी अवॉर्ड दिला होता ना, आणि आता 2 दिवसात तुझं काम खराब झालं. खुजबी पागल समजलंय का आपल्याला ह्या लोकांनी? किती नालायक लोक आहेत ग ही. जॉब वरून काढलंच आहे तुला आणि वरून फोनही करतायत. आता मी काय करू? माझ्या ताईडीचं लग्न व्हायचंय, सरपंचाचं कर्ज द्यायचंय. मी कुठल्या तोंडाने घरी सांगू? माझी नोकरी गेली आहे. मॅडम मी काय सांगू?
एकदा सांगितलं ना तुम्हाला, आत येता येणार नाही म्हणजे नाही. पण मी फार वेळ घेणार नाही, मला तुम्हाला मराठी कळत नाही काय? निघा इथून. ऐका ना प्लीज, मला एकदा जाऊ द्या. आमच्या तुम्ही मॅडम मला स्वानंदींना भेटायचंय. कशाला? तुमच्या ऑफिस मधनं तिला नोकरीवरनं काढून टाकण्यात आली आहे ना? त्यासाठीच भेटायचंय मॅडम. हे घडलं तेव्हा मी नव्हतो ऑफिसमध्ये, म्हणून मी काही करू शकलो नाही. मला फक्त त्यांना एकदा भेटून बोलायचं प्लीज. काय बोलायचं? मी विचारलं काय बोलायचं? प्रश्न फिरून विचारते. बोलण्यासारखं काय राहिलं? मॅडम प्लीज मला समजून घ्या. मला एकदा त्यांना भेटू द्या. मी जर त्यांना भेटलो नाही तर मला अपराध्यासारखं वाटेल. मला त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. एकदा परवानगी द्या मला भेटण्याची. दिली होती, परवानगी दिली होती मी तुम्हाला, तिला पार्टीला घेऊन जाण्याची आणि सुखरूप इथे परत घेऊन येण्याची. काय झालं? त्याबद्दल सॉरी मॅडम. सॉरी? तुमच्या सॉरीने सगळं परत व्यवस्थित होणार का? तिची गेलेली नोकरी परत येणार तुमच्या सॉरीने? तिची इब्रत धुळीला मिळाली ती परत येणार? 2 दिवसांमध्ये तिची काय दशा झाली याची कल्पना आहे तुम्हाला? तिचं हसू परत येणार आहे तुमच्या सॉरीने? नाही ना? मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत. मॅडम तुमचं सगळं मान्य मला. तुम्ही मोठ्या आहात, तुमचा हक्क आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. मी तोंडातून चकार शब्दही काढणार नाही. मला एकदा भेटू द्या. मित्र म्हणवताना स्वतःला तिचा? मैत्री अशी असते का हो? अडचणीत साथ न सोडणं म्हणजे मैत्री असते. मॅडम प्लीज. सॉरी, मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत. मनोज प्लीज मॅडम. हेच करायला गेली होतीस ना पार्टीला? बोल ना. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, स्वानंदी देसाई मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, स्वानंदी देसाई मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, स्वानंदी देसाई मुर्दाबाद. स्वानंदी हाय हाय, स्वानंदी हाय हाय. अरे मी नाही त्यातली, कडी लावा आतली. अरे मी नाही त्यातली, कडी लावा आतली. मुलीनो 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 मुलीनो, ही बघा, हीच ती मुलगी स्वानंदी. दिसायला साधी भोळी, पण हिच्यामुळे आमचे पालक आम्हाला इथे ठेवायला तयार नाहीयेत. का सांगा? कारण आमच्या पालकांना सुद्धा वाटतं की आम्ही हिच्यासारख्या तोंड काळं करू म्हणून. वाटलं की नाही? अरे या शिस्तप्रिय हॉस्टेलची आणि आपल्यासारख्या साध्या सरळ मुलींची आज हिच्यामुळे, फक्त हिच्यामुळे बदनामी होतीये. आता तुम्ही मला सांगा, अशा कॅरेक्टरलेस मुलीनं, कॅरेक्टरलेस स्वानंदीनं इथं राहायला पाहिजे का? राहायला पाहिजे का? बिलकुल नाही. मग आपण तिला एकमुखाने काय सांगायला पाहिजे? स्वानंदी गावाला जा, 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 स्वानंदी हाय हाय, स्वानंदी हाय हाय. अरे मी नाही त्यातली, कडी लावा आतली. मी नाही त्यातली, कडी लावा आतली. मी नाही त्यातली, कडी लावा आतली. ए पांढरी पाल गप्पा बस. शिखा, इनफ.
माणुसकी विकून खाल्लेस का तू? अरे अशी वेळ ना कोणावरही येऊ शकते. या इथल्या प्रत्येक मुलीवर अशी वेळ येऊ शकते. उद्या तिच्या जागी तुम्ही असाल आणि तुम्हालाही असंच टार्गेट केलं तर काय कराल? लाज वाटते मला, लाज. ह्या एकाच छताखाली मी तुमच्यासारख्या मुलींबरोबर राहते याची. स्वानंदी सोड ग तिला, सोड. वाजलं ग. ऐका ऐका ऐका, वॉर्डन मॅम आला, वॉर्डन मॅम. ए कल्टी मारा. काय झालं? कोणी काही बोललं का? कोणी त्रास दिला तुला स्वानंदी? मॅम नाही, कोणी त्रास दिला असेल तर मला सांग. नाही मॅडम, कुणी बी काही बी त्रास नाही दिला. मग तुझा चेहरा का असा? रडलीस का? काय झालं? नाही मॅडम, कुणी बी काही बी त्रास नाही दिला. ह्या सगळ्या तर मला घरच्या सारख्या सांभाळतात. खरं तर तू जे बोलतेस त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. पण तुम्हा सगळ्यांना एक शेवटची वॉर्निंग आहे. कुणी जर का कुणालाही त्रास दिला तर याद राखा, तुम्ही आहात आणि मी आहे. उरला प्रश्न फॅक्टरीचा, तर ती फक्त चालवायला दिली आहे तुम्हाला, अजून तुमच्या नावावर केलेली नाहीये. ह्या पुढे चार चौघांमध्ये माझ्यावर आवाज चढवून बोलायची हिम्मत करायची नाही. सुजित, अरे तू आता या वेळेला सगळं ठीक आहे ना? ऑल गुड? सुजित भाई, काय झालंय? लायकी कळली मला माझी आज. म्हणजे? माझ्या बापानं मला माझी लायकी दाखवून दिली. कोणीच नाहीये मी, शून्य आहे, एक मोठा शून्य, अ बिग झिरो. सरपोतदार आडनाव काढून टाकलं तर मी एक शून्य आहे हे समजावून सांगितलं आज माझ्या बापाने मला. मला समजेल असं सांगणार आहेस का? साहेब बोललेत का काही? आय मीन साहेब असं काय बोलले की तू इतका हर्ट झालायस? नाही, कारण याआधी तुला असं कधी बघितलं नाही. काय झालंय? असं सगळं खोकलं वाटायला लागलंय यार. म्हणजे काय समजत होतो मी स्वतःला, मी आणि मी काय आहे असं. मी एक काम करतो, आपल्या दोघांसाठी फर्स्ट क्लास स्ट्रॉंग कॉफी बनवतो, पिता पिता बोलू, चालेल? मला काही नको. बर, मग सांग काय झालंय? परवापर्यंत सगळं नॉर्मल सुरू होतंय, सगळं हॅपी होतं, आणि हे आत्ता असं अचानक काय झालं यार? सुजित, साहेब काय म्हणाले? तुला माहिती आहे म्हणे आतापर्यंत मला काय वाटायचं, की मला कोणत्याच गोष्टींची कमतरता नाही. सरपोतदारांचा एकुलता एक वारस म्हणून या सगळ्यावर माझा हक्क आहे. मला ज्या वेळेला जे वाटेल ते मी मिळवू शकतो. पण नाही, आज मला माझ्या बापानं आरसा दाखवला आणि त्यात मला स्पष्ट कळलंय माझी लायकी काय आहे ते. म्हणजे मला असं वाटायचं की हे मी मिळवलंय, हे माझं आहे, पण ते तसं कधीच नव्हतं. ते सरपोतदार साहेबांना वाटायचं की आत्ता सुजितला हे मिळालं पाहिजे म्हणून ते मला मिळालंय, आणि इट्स अ फॅक्ट. मी म्हणलो ना, कोणीच नाहीये, त्यांच्या हातातलं भावलंय फक्त. सुजित, अरे जिती जागती माणसं फक्त बिझनेस डील आहे त्यांच्यासाठी. एखादी गोष्ट वापरून झाल्यानंतर कशी आपण फेकून देतो, तशी माणसं दूर करतात ते. ज्या लेखी
नाती, इमोशन्स, भावना या कशालाच किंमत नाहीये. किंमत आहे ती फक्त पैशाला. सुजित, या व्यावहारिक जगाची रीतच अशी आहे. तुला वाटतंय तितकं साहेब चुकले नसतील. शेवटी काय चूक, काय बरोबर, कसं वागायला हवं, कसं नाही, काय करायला हवं, काय नाही, हे आपलं आपण ठरवतो. बरोबर आहे तुझं. मीही आजपर्यंत माझ्या आयुष्यातल्या माणसांशी असाच तर वागलोय. त्याचा वापर करून झाल्यानंतर त्याची शिक्षा मिळते का रे मला? पण आज आयुष्यात पहिल्यांदा एका व्यक्तीची किंमत कळली आहे मला. नातं म्हणजे काय असतं, इमोशन्स म्हणजे काय असतं, त्याची व्हॅल्यू कळली आहे मला. आणि आज तीच व्यक्ती माझ्यापासून अशी दूर जाते. कर्माईचं ब्रिज. माझीच कर्म भोवतायत का रे मला? तुला वाटतंय ना तू चुकला आहे, तर तसं परत नको वागू. दॅट्स इट, सिम्पल. हो, पण मला आता भीती वाटते म्हणे. या सगळ्यामध्ये स्वानंदी माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना?